सुखद बुद्धांचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पेज नंबर 37, क्रमांक 20. छन्न परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला, त्यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला 8 दिवस लागले. कंठक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करीत होता, तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता, तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता, त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात किंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता, तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले, मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभामय दिसणारी होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा शहरातील लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलित गात्र स्थितीत परत आलेले पाहिले, तेव्हा त्यांनी ढळढळ अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा, या राज्याचा कुलदीप? असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे, आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे, ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला अशा हर्षद काढीत नगरयुवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांना घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. पेज नंबर 38, क्रमांक 21. शोकाकुल कुटुंब. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळविण्यासाठी मोठ्याने किंकाळला. राजाच्या अंतःपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंठक किंकाळत आहे, त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारीत राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती
मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली. रडत असतानाच ती ओरडली, तो अजानुबाहू आहे. त्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे त्याची डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुर्दुंभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे. अशा धीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? अशा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे. ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले, निळकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्यांच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशेस कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी व अत्तरे, चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय, तो पौरुषसंपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसे बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, तो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो, पण घेण्यास नसतो. तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमौद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते, तो माझ्या शय्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसा काय झोपणार? हाय रे दैवा! हा असा हृदयदारक शोक घेऊन तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात, तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दृढमूक अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करावयास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहून मी जरी अपात्र असले तरी विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय? हाय रे दैवा! त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर! त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दयी व क्रूर! शत्रूलाही मोहित करेल अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे, होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे, कारण ह्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखे आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहन होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दिडमूड होऊन
मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याल्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंचा नद्या त्याच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचे दृढनिश्चय समजता दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. दुःखविवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळून तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तिथे देवाची प्रार्थना केली आणि पूजार्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. आणि अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली.